कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू एका जागी शांत उभा राहणार आहे का? नाही उभं राहायचं मला शांत एका जागी। काय तुला काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? हे तू जे काही वागतोय ना सध्या, हा प्रॉब्लेम आहे मला। तुम्ही ना मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही मला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करता? नाही मला कळतं तुम्ही माझ्याकडे कसं बघता। तू भाऊ काका, आता काकू पण तेच करते आणि तुमच्या नादामुळे ती संपदा तिलाही असं वाटतं की मी चुकीचा आहे। मग तुम्ही शिवाकडे अजिबात बघत नाही, तुम्हाला तिची इंटेन्शन्स कळत नाहीत। एक मिनिट हा। शिवाबद्दल एकही शब्द आता मी ऐकून घेणार नाही। ओके लिहून देऊ? तू आधी माझा मित्रच लक्षात ठेव। नाही बरोबर आहे आशू, मी आधी तुझाच मित्र आणि मला चांगलं लक्षात आहे। पण हा जो आशू माझ्या समोर उभा आहे ना, याला मी ओळखत नाही। आमचा जो आधीचा आशू होता ना, जो शिवाच्या प्रेमात होता, तो माझा खरा मित्र आहे। कारण त्याला माहित होतं शिवा कायम तिच्या लोकांसाठी, त्यांच्या भल्यासाठी उभी राहते आणि तिच्या या चांगल्या गुणांच्या तो प्रेमात होता। पण हा जो काही माझ्या समोर उभा आहे ना आता, त्याने शिवाच्या या चांगल्या गुणांना स्वतःच्या इगोवर घेतलं आणि हे असं सगळं काहीतरी विचित्र वागतोय। तुला खरंच कळत नाही आशू, या सगळ्यात तुझं नुकसान होतंय ते। अरे आत्तापर्यंत तू शिवाला साथ देत होता ना, आठवतोय का? त्या आजी, काय संबंध होता तुझा त्यांच्याशी? त्यांना तू अग्नी दिलास का? तर शिवावर विश्वास ठेवून रक्तदान केलं, वेळ पडल्यास आपल्याच कंपनीचे पोस्टर लावले, तो कॉर्पोरेटर, त्याच्याशी नडलास का? नडलास कोणासाठी? तर वस्तीतल्या लोकांसाठी। आपले कोण लागतात ते? काय संबंध त्यांच्याशी आपला? पण उभा राहिलास ना त्यांच्यासोबत, कोणावर विश्वास ठेवून? तर शिवावर विश्वास ठेवून। आणि आज त्या शिवाला तू खोटं ठरवतोय। काय झालंय तुला? हे जे दोन आशू आहेत ना, यांच्यात खूप फरक आहे भावा। एकदा आमच्या बाजूने विचार कर। आणि भाई मला विचारशील ना तर प्रामाणिकपणे सांगतो, आमचा आधीचा आशूच बरोबर होता। झालं? काय जुना आशू नवीन आशू लावलेस ना तू? असं काही नाहीये। आशू एकच आहे, परिस्थिती बदलली आहे। तू माझ्या जागी एकदा उभा राहून बघ ना, पण ते नाही जमणार। आणि तिची काय शिवा जे काही करते ना, ते लोकांच्या चांगल्यासाठी नाही करत आहे। तिचा स्वतःचा राग आहे म्हणून ती सगळं करते आणि ती करणार मुद्दामून। बरोबर आहे भावा तुझं। कोणीही कोणाची जागा घेऊ शकत नाही, तसंच तूही शिवाची जागा घेऊ शकत नाही। म्हणून तुला कळत नाहीये की शिवा बरोबर आहे ते। तसं तर तसं। आई, अगं काय झालं? आई तू काय डोळ्याला नळ लावून घेतलायस का? हा, काही थट्टा करू नकोस ग। तू ना एक संधी सोडू नकोस डोळ्यातून पाणी काढायची। आईचं काळीज आहे ग, तुला नाही करणार। लेक आता काहीच दिवस आपल्या सोबत आहे, मन हळवं होणारच ना। आणि काही दिवसात तू अशी मला नाश्ता वाढायला पण राहणार नाहीस, परक्या घरी जाशील। आई, तुला मी जाणार ह्याचं वाईट वाटतंय का मी नाश्ता वाढायला नसणार ह्याचं? काहीतरी काय ग? काय अगं, आणि खूप वेळ आहे त्याला, एवढी काय घाई लागलीये तुला? मग आता अशी घोडा मैदान किती लांब आहे? आता सगळं ठरलंय, आता तर मुहूर्तही ठरेल। वेळ नाहीये जास्त, ह्याच महिन्यात करावं लागेल लग्न। हे तर खरंच लग्नाच्या जोरदार तयारीला लागलेत। खरंच माझं लग्न लावलं तर? वंदे, अगं शिवाला कसं सांगायचं? काय करायचं आहे? सांगावं तर लागेलच ना, तिला सुद्धा कळायला पाहिजे ना। कळायला तर पाहिजेच। थोडीफार कुठं आशा होती, ती बी मावळले। काय सूर्योदयाच्या वेळी काय मावळण्याच्या गोष्टी करता? काय झालं? हा, कुठं काय नाही ग, काही पण नाही। काय नाही, मस्त बोललीस ग, पण असं चेहऱ्यावर दिसत नाहीये। 100 किलोचं टेन्शन दिसते। काय झालंय का? आजी तू तरी सांग काय झालंय? काही नाही ग। तुम्ही ना काहीतरी लपवताय माझ्यापासून आता। नाही अगं, लपवण्यासारखं काहीच नाहीये।
पण जे ऐकलंय ना त्यामुळे धक्का बसलाय आम्हाला. आता काय झालं? ते तू ते मीटिंगला गेलतीस ना, हा, तेव्हा ती कीर्ती इथं येऊन गेली. कीर्ती इथे आली होती? हो, भाऊंचा निरोप द्यायला आल्या होत्या त्या. हा भाऊंचा निरोप आहे? हो, आणि त्यांचं तरी कुठे चुकतंय शिवा. एक भाऊच होते त्या घरात ज्यांचा तुझ्यावर विश्वास होता, आणि आता हे सगळं झाल्यावर ते तरी कसा विश्वास ठेवणार आहेत तुझ्यावर? शेवटी तू त्या घरात बाहेरून गेली होतीस, आणि ती माणसं त्या घरातली आहेत, त्यांची आहेत. त्यांची बायको, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, रक्ताची नाती नाही ना तोडू शकणार तेही एका परक्या मुलीसाठी. दिव्य जरा थांब. कीर्तीने आणलाय ना निरोप, म्हणजे हा भाऊंचाच आहे असं नाहीये, कळलं? असं कसं म्हणतेस तू शिवानी? आता आपल्यासोबत जे काही घडतंय ना त्यात हे सुद्धा घडूच शकतं. सही आपले ग्रहच फिरलेत म्हटल्यावर अजून काय बाकी आहे बघ. नाही आई, असं काही होणार नाही. भाऊ त्या ग्रहांच्या विरोधात जाऊन पण आपल्या लेकीसाठी उभे राहतील असे आहेत ते. त्यामुळे नका टेन्शन घेऊ तुम्ही, आणि ते कीर्तीचं नका मनावर घेऊ. मला माहितीये माझ्यात आणि आशूमध्ये गैरसमज झाले, ते दूर होणार आहेत. अगं पण शिवानी, हे बघ वंदे, ती जे काय म्हणते का नाही त्याच्यात नक्की तथ्य काहीतरी असणार. अगं त्याच्याशिवाय पोर बोलणार नाही ग असं. आई, याच विश्वासावर आपण एवढे दिवस ढकलले, पण आता हळूहळू वस्तीत सुद्धा चर्चा सुरू झाली. शिवानी इथेच राहते, सासरी जात नाहीये. तिच्या सासरची लोक इथे येत आहेत, पण ती जात नाहीये का? आई हे बघ, चर्चा तर होणारच. आता त्याला आपण किती महत्व द्यायचं ना ते आपल्यावर, आणि आपण लोकांची तोंड बंद करण्यासाठी काहीही करायचं नाही. आपण नाती कशी जुळतील हे बघायचं, आणि ती एक ना एक दिवस जुळणार आहे. दुपारची गोळी राहिली नाही. मी हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. सीते, गुरुजींशी बोलणं आलंय, पण ते आज येऊ शकत नाही, त्यांना उद्या जमणार. अरे बापरे. मग एक काम करूया, सुजाता मावशीला पण उद्याच बोलवूया. ठीक आहे. बरं काका, ऐक ना, तुझ्याकडे ते कॅटररचा नंबर आहे ना, जरा दे ना मला. हा, आणि संपदा, तू बघत काय उभी राहिलीयस? जा ना, लग्नाची तयारी कर. लग्न आहे घरात. हे बघ, संगीत असणार आहे, त्यामुळे संगीतची तयारी करावी लागेल. गाणी कोणती घ्यायची, काय घ्यायचंय, सगळं तुलाच बघायचंय, कळतंय ना? आणि भाऊ ऐका, नातेवाईकांची लिस्ट काढली आहे, तुम्ही एकदा प्लीज वाचून घ्या. कामं आपण वाटून घेऊया, म्हणजे घाई नाही होणार आणि कामं पण पटकन होतील ना. मला एवढंच म्हणायचं. कीर्ती, थांब. तुम्ही सगळ्यांनी हे लग्न करायचं ठरवलंय, पण ते मला मान्य नाहीये, आणि तरीही तुम्ही ते करणार असालच तर मग एक गोष्ट मी सांगू इच्छितो. मी या लग्नात सहभागी होणार नाही. तुम्ही मला धरू नका, कारण माझ्या लेखी या घरची सून एकच, ती म्हणजे शिवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.